या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागात आढावा। मुंबईसह कोकण पुणे घाटमाथ्यावरील पावसाच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली। एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट। उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटी होऊ शकते। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जवळपास 300 मिलीमीटर पाऊस नाशकात होऊ शकतो। 8 तारखेपर्यंत हवामान विभागाकडून अलर्ट, मुख्यमंत्र्यांची माहिती। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळलेली आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही दरड कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद। महायुतीच्या सरकारने हिंमत दाखवून कनेक्टिंग लिंक तयार केला। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ज्यांनी राज्याची वाट लावली ते आम्हाला प्रश्न विचारतायत। टीका करणाऱ्यांना काय उत्तर देणार? फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। मंत्री शिवेंद्रराजेंकडून मिसिंग लिंकच्या दरड कोसळलेल्या भागाची पाहणी। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ ही दरड कोसळली। शिवेंद्रराजेंकडून परिस्थितीचा आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाका परिसरात दरड कोसळली। महामार्गावर अनेक वाहनं अडकली। वाहन चालकांना पुण्याच्या दिशेने माघारी पाठवण्यास सुरुवात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से नाका परिसरातील भीषण दृश्य समोर। महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचं चित्र। वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत। मुंबई गोवा महामार्ग काही तासापासून ठप्प। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी। नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी महामार्ग ठप्प। मुंबई गोवा महामार्गावरील चिखली परिसरात पावसाचं पाणी। रायगड जिल्ह्यातील चिखली परिसरातील रस्ते जलमय। वाहतुकीवर मोठा परिणाम। मुंबई गोवा महामार्गावरील कवशेडी घाटामध्ये नवीन महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळच रस्त्यावर दरड कोसळली। मुंबई गोवा महामार्गाच्या दोनही लेन प्रवासासाठी तात्पुरत्या बंद। प्रवास करताना महाड विन्हेरे मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। चिपळूणजवळ परशुराम घाटातील धामणदेवी परिसरात दरड कोसळल्याने 300 मीटरचा मार्ग बंद। यामुळे मुंबई गोवा महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद। सततच्या मुसळधार पावसामुळे या भागात आणखी दरड कोसळण्याचा धोका वाढला। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ परिसरात दरड कोसळली। दरड कोसळल्याने सध्या मार्गावरील वाहतूक बंद आहे। आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या 4ही पुलांवर पाणी साचलं। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये। आळंदी देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन। पुण्याच्या बावडी गावात इंद्रायणी नदीचं पाणी शिरलं। इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली परिसरात पाणी आलं। पुरामुळे एक टेम्पो देखील पलटी झाला। मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचावकार्य सुरू। घरातील 3 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक अडकल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम। विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान 2 गाड्या थांबवल्या होत्या। मुसळधार पावसामुळे वसईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी। रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं रुळांवरून प्रवाशांचा पायी प्रवास। भर पावसात नोकरदार वर्गाचे हाल। वसई विरार नालासोपाऱ्यात आज 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस। नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। वसईच्या कामन भेंडीपाडा मोरी गावात अडकलेल्या 50 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या टीमकडून 15 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। मुंबईवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द। मुंबईवरून बेंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस गाडी पुण्यावरून बेंगलोरपर्यंत धावणार, तर पुण्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची देखील सूचना। घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द। ठाकूरवाडी ते मंकी हिल लूप केबिन दरड कोसळल्याची घटना। इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस रद्द। पुणे ते मुंबई एसटीची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद। रेल्वे हायवेवर पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय। एसटीने मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका।
पालघरच्या आंबेडकर चौक परिसरात पाणी, सातपाटी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाटा ते ढेकाळे येथे महामार्गाला नदीचं स्वरूप। डोंगराचं पाणी थेट महामार्गावर उतरल्याने महामार्गावर पूर परिस्थिती। महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। नाशिकच्या द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस रस्त्यावर पावसामुळे रस्ता निसरला, त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याचं प्रमाण वाढलं। या मार्गावरून जाताना वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। साताऱ्याच्या कारी गावातील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर जोरदार वारा आणि पावसामुळे उडाले। शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय। भाईंदर पश्चिममधील स्मशानभूमीजवळ 2 मोठी झाडं कोसळली। या दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने मदत कार्य सुरू केले। अंधेरी पश्चिमेतील मदिना हाऊस परिसरात झाड कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। 2 ते 3 वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। ठाण्याच्या आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळलं। हजुरी परिसरातील आरटीओ कार्यालयाबाहेर झाड पडून 1 जण जखमी झाले। जखमी 60 वर्षीय व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड कोसळलं। रस्त्यावरील झाडं हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत। मुंबईत सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी। आमदार तमिळसेल्वन यांच्याकडून परिस्थितीचा आढावा। विरार पश्चिममधील मुख्य रस्ते पाण्याखाली। विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। सर्व वाहनं जागच्या जागी थांबून। नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळ संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला। अनेक गाड्या अडकून पडल्या। पावसाचा जोर कायम असल्यानं जनजीवन विस्कळीत। पनवेलमधील अनेक भागात पाणी भरल्याने प्रवाशांना मोठा त्रास। रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडली। सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला फटका बसलाय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या भागातला प्रशासनातला सतर्कतेचा इशारा। नदीच्या बाजूची चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेली। महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडले। पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। पुण्याच्या खेडमध्ये एक तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। रेटवडी येथील समीर जाधव बंगलावस्ती येथे ओढ्यावरील पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। शोध मोहीम सुरू आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील जांबे गावात 5 जणांचा रेस्क्यू। गावातील ओढ्याचं पाणी शिरल्याने अनेक गावं पाण्याखाली। 5 जण पाण्यात अडकले होते। चाकणमध्ये मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे पृथ्वी प्रस्थ बिल्डिंगचा पहिला मजला पाण्याखाली। रस्त्याचं ओढ्यांमध्ये रूपांतर। पुण्यात रात्रभर जोरदार मुसळधार पावसाची हजेरी कायम। आंबेल ओढा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झाड पडलं। कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही। मुसळधार पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत। नाशिकच्या द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस रस्त्यावर पावसामुळे रस्ता निसरला, त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याचं प्रमाण वाढलं। या मार्गावरून जाताना वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। मावळपाटणमधील दरड दुर्घटनेत 3घांचा मृत्यू। 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचाव कार्य। अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांची तारेवरची कसरत। पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने वाहन चालकांमध्ये संताप। कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने वेगाने वारे वाहण्यास सुरुवात। किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे। किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार। आमगाव गोंदिया महामार्गावर पाणी साचलं। महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण।
नाशिकच्या इंदिरानगरमधील वृंदावन कॉलनीत झाड कोसळलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड रस्त्यातून हटवलं. अगदी सकाळपासूनच नाशिकमध्ये संततधार पाऊस. पालघरच्या झांजरोळीमध्ये धरणाच्या खालच्या भागातील भराव खचला. धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा. झांजरोळीसह परिसरातील गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूर शहर परिसरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात रिमझिम सुरूच. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी अगदी संथ गतीने वाढून 33 फुटांवर पोहोचली. नदीचं पाणी पात्राबाहेर गेलं असून 43 बंधारे पाण्याखाली. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला. दौंड रेल्वे पुलावरून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणात 14,351 क्युसेक वेगाने पाण्याची आवक. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणात 78,322 क्युसेक पाण्याची आवक सुरू. धरणात 24 तासात पाणी साठ्यात 6.76 टीएमसीने वाढ. कोयना धरणात 22.54 टीएमसी पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील 20 धरणात जलसाठा वाढला. 29 जून ते 5 जुलै या 6 दिवसात पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली. उजनी, सीना, कोळेगाव धरणात अद्यापही साठा उणेच. 6 दिवसांच्या पावसाचा सर्वाधिक मुळशीला लाभ. गोंदियाच्या सालेकसामधील हाजरा धबधबा दरड पावसामुळे प्रवाहित झालेला आहे. तर धबधब्याचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जुहूतील NS रोडवर अभिनेता धर्मेंद्र यांच्या घराजवळ एका झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. ज्या ठिकाणी ही फांदी पडली त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर अभिनेते धर्मेंद्र आणि अजय देवगण यांचं घर आहे. वसईच्या तुंगारेश्वर नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेची पेल्हार पोलिसांकडून सुखरूप सुटका. तब्बल 3 तास ही महिला नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत बचावकार्य राबवलं. दादरमध्ये पुन्हा झाड कोसळल्याची घटना. झाड कोसळल्याने 4 चाकी गाडीचं नुकसान. दादरच्या साने गुरुजी विद्यालयाजवळ हे झाड कोसळलं. ठाण्यातील गोकुळनगर या ठिकाणी गोल्डन पार्क सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. कुणालाही दुखापत नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित. सततच्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील पौड रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक मंदावली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. मुसळधार पावसामुळे पिंपरीतील पवना नदीला पूर. मोरया गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलं. पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदार निवासाला फटका. आमदार निवासस्थानातील आमदारांच्या खोल्यांना गळती. मागील महिन्यातच आमदार निवासातील खोल्यांची डागडुजी केली होती. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मानखुर्द दुर्घटनेत 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांची गोवंडी शताब्दी रुग्णालयात भेट घेतली आणि बाधित कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार. महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया. मानखुर्दमधील दुर्घटनास्थळाची आमदार अबू आझमी यांच्याकडून पाहणी. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. अबू आझमी यांची मागणी. मानखुर्दला माणसं मेली आणि महापौर बिल्डरच्या घरी बारशाला फिरत होत्या. राज्यात दुर्योधनाचं राज्य आलंय. मानखुर्दमधील घटनेवरून संजय राऊतांची महापौर रितू तावडे यांच्यावर टीका. मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदार निवासालाही फटका बसला. आमदार निवासस्थानातील आमदारांच्या खोल्यांना गळती लागली. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मानखुर्दला माणसं मेली आणि महापौर बिल्डरच्या घरी बारशाला फिरतात. राऊतांची रितू तावडेंवर टीका. मानखुर्द दुर्घटनेत 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची भेटही घेतली. रितू तावडे यांची प्रतिक्रिया. मानखुर्दमधील दुर्घटनास्थळाची अबू आझमी यांनी ही पाहणी केली आहे.